संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। बातमी जालन्यामधून समोर येते। जालन्यातल्या वडीगोद्रीत मराठा समाज आक्रमक झाला आहे। सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। जरांगेंची तब्येत खालावत असल्यामुळे यावेळेस हा जमाव जो आहे तो आक्रमक झालेला आहे। पोलिसांकडून रस्ता खुला करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। जरांगेंची तब्येत खालावती आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की आता मराठा समाज इथं आक्रमक झालेला आहे। रस्ता अडवण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। वडीगोद्रीमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अक्षय शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय अधिकची माहिती? आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे आणि रात्रीपासून त्यांच्यावर सलाईनद्वारे उपचार देखील करण्यात आलेले। मात्र कुठेतरी मनोज जरांगे यांच्या मागणीची दखल सरकार घेत नसल्यामुळे जरांगे समर्थक आक्रमक झालेले आहे आणि सोलापूर धुळे जो महामार्ग आहे रामगव्हाण फाट्याजवळ आंदोलकांनी जो तो रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं म्हणजे पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहे। रस्ता रोको मोकळा करण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस करत आहे। मात्र कुठेतरी सरकार जरांगे पाटलांच्या मागणीकडे मुद्दामून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलेला आहे आणि त्यामुळे जरांगे समर्थक आक्रमक झालेले आहे। त्यांनी धुळे सोलापूर महामार्ग जो आहे तो रामगव्हाण फाट्याजवळ रोखून धरलेला सध्या पाहायला मिळतोय। पोलीस रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे सध्या। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वडीगोद्रीमध्ये आपण बघतोय मराठा समाज बांधव जे ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे। मनोज जरांगेंची तब्येत खालावल्यामुळे मराठा समाजाचे कार्यकर्ते हे आता रस्त्यावर उतरले आहेत। वळूया पुढील बातमीकडे। येत्या काही दिवसांमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर बुरखा घातलेल्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येऊ नये असं पत्र मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना लिहिलेलं आहे। परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला तर कॉपी किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी महिला पोलीस किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे। कारण का आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत। ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये। तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे। इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेत परीक्षार्थींना बुरखा घालून प्रवेश नको। तपासणीसाठी महिला पोलीस किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी। अनुचित प्रकार किंवा कॉपी मुक्त परीक्षा होणं अपेक्षित आहे। बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केल्यास तपासणं अशक्य। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावं लागेल। आता यावर सरकार म्हणून शिक्षण मंत्री दादा भुसे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। वळूया पुढील बातमीकडे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे। न्यायमूर्ती एस किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलेला आहे। सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या 5 आरोपींना 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती। मात्र आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आम्ही वकिलांचा सल्ला घेऊ। ज्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर आधारित हा निकाल दिलेला आहे, आम्हाला असं वाटतं की तो बघून वकिलांच्या सल्ल्याने निर्णय घेण्यात येईल की सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात दाद मागायची की नाही। तर सरपंच हत्येप्रकरणी मी दोषी असेल तर राजीनामा घ्या असं विधान धनंजय मुंडेंनी केलेलं आहे। मला 51 दिवसांपासून टार्गेट केलं जात आहे असा आरोपही मुंडेंनी केलेला आहे। तसंच सरपंच हत्येप्रकरणी दोषींना फाशी द्या अशी मागणी यावेळेस मुंडेंनी केलेली आहे। आता या बाबतीमध्ये धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार। पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना। आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत।
मला या बाबतीत मी आपल्याला माहीत असली या 51 दिवसामध्ये मी एकच गोष्ट बोललो आहे की जे सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत, जे कोणी दोषी असतील, जे तपासात सापडतील, जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या, ही माझी मागणी आहे. तर धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचा चेंडू अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात ढकललेला आहे. त्यामुळे दोघं काय निर्णय घेतात, कधी निर्णय घेतात हे देखील पाहावं लागणार आहे. वळूया पुढील बातमीकडे. अंजली दमानिया यांनी मात्र अजित पवारांना 96 तासांचा अल्टिमेटम दिलाय. मुंडेंच्या विरोधात स्ट्रॉंग पुरावे दिलेले आहेत. आता राजीनामा घ्या. मित्र म्हणून धनंजय मुंडेंना वाचवत असाल तर फडणवीस आणि अजित पवारांच्या विरोधात कोर्टात जाणार असा इशाराच दमानिया यांनी दिलेला आहे. पेपर मिळालेत हे त्यांनी मान्य केलं, पण त्याची पडताळणी करण्याची गरज आहे असं जे ते म्हणाले. तर त्यांना पडताळणी करायला 4 दिवस म्हणजे 96 तास खूप होती. याच्यानंतर जर त्यांनी कारवाई केली नाही आणि राजीनामा घेतला नाही, कारण हे खूप स्ट्रॉंग पुरावे आहेत. अजून जरी त्यांनी राजीनामा घेतला नाही तर माझ्याकडे 2 चॉईस आहेत जे मी करणार आहे, दोन्ही करणार आहे. एक म्हणजे लोकायुक्तांना पत्र लिहिणार आहे आणि CJ म्हणजे मुंबई हायकोर्टात मी याचिका दाखल करणार आहे. आणि त्यात मात्र CM हे अजित पवार, ADG, DG या सगळ्यांवर कारवाई करावी, कारण या सगळ्यांना मी ते पुरावे दिलेले आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी देखील आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्या, पुरावे असून अजून कारवाई का नाही असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे. आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते. आणि पुरावे तर सगळेच देत आहेत. रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय. अजून काय पुरावे पाहिजे? आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जी मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो NCP अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात. कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या, आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय. तर धनंजय मुंडेंच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत, मात्र त्यांच्या पक्षांचा मंत्री खुलासा द्यायला दिल्लीत जातो, ही महाराष्ट्राची अवस्था आहे असं म्हणत संजय राऊत यांनी धनंजय मुंडेंना टोला हाणलाय. आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं. अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय. ही महाराष्ट्राची अवस्था आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. मराठा आरक्षणावर पुन्हा नव्यानं सुनावणी आता सुरू होणार आहे. याचिकाकर्त्यांची मुख्य न्यायमूर्तींना तशी विनंती आहे. नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याची हायकोर्टाकडे मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांची मुख्य न्यायमूर्तींना ही विनंती आहे, नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करा अशी मागणी करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षणावर नव्यानं सुनावणी सुरू होणार आहे. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मराठा आरक्षणावर आता पुन्हा नव्यानं सुनावणी सुरू होईल. याचिकाकर्त्यांनी मुख्य न्यायमूर्तींकडे तशी विनंती केलेली आहे. नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याची हायकोर्टाकडे मागणी करण्यात आलेली आहे. सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सचिन, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे बदलल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने ज्या मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका आहेत त्याच्यावरती सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते होते ते मुख्य न्यायाधीशांकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की लवकरात लवकर याची सुनावणी घेण्यात यावी आणि त्या उद्देशाने सकारात्मक दाखवत रजिस्टर ऑफिसकडे निवेदन करून लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे आदेश ते नवीन मुख्य न्यायमूर्तींनी दिलेले देखील आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करून सुनावणी घ्या अशी ही याचिकाकर्त्यांनी विनंती मुख्य न्यायमूर्तींकडे केलेली आहे. पुढील बातमीकडे. सरपंच हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत दमानिया यांनी ही माहिती दिलेली आहे. मात्र मुंडे आपल्या पक्षाचे नाहीत असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिल्याचं दमानिया यांनी सांगितलं. त्यामुळे दमानिया यांनी अजित पवारांचीही भेट घेतली. परवा तुम्ही दादांनाही भेटलात, जे अत्यंत वैरी 36 आकडा त्यांच्याबरोबर भेटल्यानंतर काय प्रतिक्रिया होते दादांची?
नाही, खरं तर मी हो नाही असा विचार करत होते की मी भेटू की नाही. पण कसं झालं माहिती आहे, मला जेव्हा ते अनेकदा त्यांच्या पक्षाकडनं अधिकृत भूमिका आली की बाबा आम्हाला जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही, राजीनामा घेणार नाही. हे एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं. असं वाटलं की पुरावे आणि मी माध्यमांमध्ये देत होते, पण ते आम्हाला मिळाले नाहीत असं सांगून मोकळे होतील. म्हणून मी ठरवलं की आता यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना, कारण त्याच्या आधी मी SP-ना दिले, ADG-ना दिले, DG-ना दिले, मुख्यमंत्र्यांना दिले. आता मुख्यमंत्री हवं तर कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागून घेऊ शकतात, पण जर मुख्यमंत्री म्हणाले की ते माझ्या पक्षाचे नाही आहेत, म्हणून मी ठरवलं की आता यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत आणि त्यांचा आणि माझा किती सख्य आहे पूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या आहेत आणि खंडणीची रक्कम त्यामध्ये वळती केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणाचा तपास थेट हायकोर्टाच्या देखरेखीखाली चालावा आणि ईडीनंही या प्रकरणी समांतर तपास करावा यासाठी म्हणून जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. SITनं खोलवर तपास केल्यास मंत्र्यांवर मुक्कामधील कलम 3 अंतर्गत शिक्षा होऊ शकते असंही या याचिकेत म्हटलंय. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर या याचिकेमध्ये नेमका काय दावा केलेला आहे पाहूयात. मुंडे आणि कराड जगमित्र साखर कारखाना व्यंकटेश्वरा कंपनीत संचालक. व्यंकटेश्वरा कंपनीच्या कार्यालयात कराडचे बेकायदा धंदे. धनंजय मुंडेंच्या अनेक शेल कंपन्यांमध्ये कराड देखील संचालक. मुंडे कराडच्या शेल कंपन्यांमधील गुंतवणुकीचा तपास करावा. धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे तपासावर परिणाम. या प्रकरणी धनंजय मुंडेंचा पाय आणखीन खोलात गेल्याचं म्हणता येईल असंच सध्या तरी इथं दिसतंय. कारण बीडच्या पोलीस दलातील आता भास्कर केंद्रेवर आरोप करत सुरेश धस आणि यांनी आता एकच खळबळ उडवून दिलेली आहे. भास्कर केंद्रे हा पोलीस कर्मचारी गेल्या 15 वर्षांपासून परळीमध्येच आहे. त्याच्याकडे स्वतःचे 15 JCB आणि 100 टिप्पर असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला. मटक्यावाल्यासोबतची या पोलिसाची पार्टनरशिप आहे असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे. 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे. याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे. मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा. परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत. तर एका JCBची किंमत 50 लाख पकडली तरी JCBचे 7.5 कोटी आणि 100 टिप्परचे 50 कोटी होतात. आता एका पोलीस कर्मचाऱ्यानं एवढी कोट्यावधींची माया कुठून गोळा केली याचा अंदाज कुणीही लावू शकेल. वळूया पुढील बातमीकडे. पुणे महापालिकेनं GBS या आजारावरती आता उपचार करण्यासाठी म्हणून कमला नेहरू रुग्णालयात एक वेगळा वॉर्ड उभारलेला आहे. मात्र कमला नेहरू रुग्णालयात पूर्णवेळ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध नाही. महापालिकेनं खासगी 3 न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांना उपचार करण्याची विनंती केलेली आहे आणि त्यानुसार जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेस हे खासगी न्यूरोलॉजिस्ट कमला नेहरू रुग्णालयात येऊन उपचार करणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी दिलेली आहे. पुण्यामध्ये धुमाकूळ घातलेल्या GB सिंड्रोमनं सांगली जिल्ह्यातही शिरकाव केलेला आहे. सांगलीमध्ये GB सिंड्रोमचे 3 रुग्ण आढळलेले आहेत. चिंतामणीनगर, मर्दवाडी आणि गुडमुडशिंगीमधले हे रुग्ण आहेत आणि या 3ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिली आहे. GB सिंड्रोम हा दूषित पाण्यामुळे होत असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे पाणी उकळून प्या आणि अन्न शिजवून खाण्याचा सल्ला आता डॉक्टरांनी दिलेला आहे. तर GBS या आजारानं राज्यात एक बळी गेल्यानंतर केंद्राचं 7 जणांचं एक पथक पुण्यात दाखल झालं. हे पथक पुण्याच्या नांदेड गावामध्ये पाहणीसाठी पोहोचलं, मात्र पथकं विहिरीची पाहणी न करताच परत जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. गावकऱ्यांनी मग या पथकाला रोखलं. त्यानंतर पथकानं विहिरीतील पाण्याची पाहणी केली आहे. आणलेला आहे. या ठिकाणी गाड्या अडवलेल्या आहे. नागरिक
म्हणजे सध्याचा सर्वेलन्स पण चालू आहे, स्टेट गव्हर्नमेंटनी आधी चालू केलेला आहे हां. तर त्याचा आम्ही रिव्ह्यू घेतोय. ओके. आणि त्याच्यावरती काय म्हणजे ॲक्शन घ्यायची आहे किंवा पुढं काय प्लॅन आउट करायचं आहे ते ठरवूया. जे सायंटिफिक प्लॅन केलेला आहे ना, तर लेट अस डू दॅट. शिंदेंच्या ठाण्यातच शिंदेंना घेरण्याची रणनीती भाजपकडून करण्यात येते का असा सवाल उपस्थित होतो आहे. कारण शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे. दर 3 महिन्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा गणेश नाईक यांनी केली. तर गणेश नाईक जे आहेत ते गणेश नाईक यांच्या जनता दरबारला पक्षाचं देखील समर्थन असल्याचं पाहायला मिळत आहे. आता महाराष्ट्र थांबणार नाही. तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल. आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल. शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही. गणेश नाईक जर ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असतील तर आमचेही मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे. शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेच होईल ना. कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपला मंत्रिपदाचा जो कारभार दिला आहे, जसं मला महसूल मंत्री आहे, तुम्ही महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो. त्यामुळे कुणाला नाही आहे, कुणालाही कुठे जाता येईल. दरम्यान उपमुख्यमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारावर आता मात्र काहींनी बोलणं टाळलं असल्याचं देखील इथं दिसतंय. तुम्हाला आता मी सांगितलं ना म्हाडा. वळूया पुढील बातमीकडे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही मिटलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे पालकमंत्रीपदाचा वाद आता अजित पवारांच्या कोर्टात गेला. रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र शिंदे गटाच्या नेत्यांनी त्याला जोरदार विरोध केला होता. गोगावले समर्थकांनी तर टायर पेटवत मुंबई गोवा हायवे रोखून धरला होता. आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार भरत गोगावले सर काय सांगाल? नक्की भेट घेणार आहात का अजितदादांची? नाही, परंतु काय पण आता तुम्ही ठरवलंय काय टीका टिप्पणी करायची नाही का एकमेकांवर? थांबलोय आम्ही. परंतु का पण असं सूचना दिल्यात का मुख्यमंत्र्यांनी काही? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं आम्ही निर्णय करतोय, तुम्ही कोणी काय चर्चा करायची नाही. काय निर्णय जिल्ह्यात फिरून निर्णय होईल ना, जो काय आमच्या मनात आहे तो व्हायला पाहिजे. पुढील बातमीकडे. बातमी पालघरमधून. शिवसेना शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. आतापर्यंत पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. फरार आरोपी आणि अशोक धोडी यांच्या शोधासाठी 6 पथकं रवाना झालेली आहेत. अशोक धोडी अपहरण प्रकरणामध्ये आज पालघर पोलिसांकडून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. अशोक धोंडींचा जर कधी घातपात झाला असेल तर पालघरमध्ये कुणी वाल्मिक कराडे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. वळूया पुढील बातमीकडे. लातूरच्या उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. बर्ड फ्लूची लागण झालेली कोंबडी आणि अंडी प्रशासनानं नष्ट केली आहेत. भोपाळमधील प्रयोगशाळेमध्ये पाठवलेल्या कोंबड्यांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी आता घेतली जाते आहे. तर या बर्ड फ्लूमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घेण्याची मात्र नितांत गरज आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. वळूया पुढील बातमीकडे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये 20हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. तर अनेक भाविक जखमी झाल्याची ही माहिती आहे आणि यावेळेस जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी म्हणून ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलेला होता. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी लाखो भाविक आले होते. सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं आणि त्यामुळे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय आखाडा परिषदेनं घेतलेला आहे.
जैसे ही मुझे पता लगा तो सबसे पहले हम लोगों ने अपने कैंप में सबको बता दिया कि आज सब साथ मिलकर स्नान नहीं करेंगे। जो जहाँ पर है, जिस तट पर है, वहीं पर सब स्नान करें। सामूहिक स्नान को हमने रद्द किया है। स्नान सब करेंगे, लेकिन अब जहाँ जगह मिले वहीं स्नान करें। इस समय सबकी सुरक्षा ही सबसे बड़ा स्नान है, दूसरों की सेवा ही सबसे बड़ा संगम है। और ऐसा नहीं कि वहीं संगम है वहीं स्नान करना है, जहाँ है वहीं स्नान करें। ठाणे जिल्हा नियोजन बैठकीला सुरुवात झालेली आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झाली। पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे गैरहजर होते। गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक हे देखील इथं अनुपस्थित आहेत। नियोजन बैठकीला गणेश नाईकच गैरहजर आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये नियोजन बैठकीची सुरुवात झालेली आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र या बैठकीसाठी उपस्थित आहेत, परंतु गणेश नाईक या बैठकीला गैरहजर राहिलेले आहेत। प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाडही या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत। एकीकडे गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबार भरवण्याचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर आपण बघतोय आजच्या या बैठकीला मात्र ते गैरहजर राहिले। आणि आता पाहूयात शेतीविषयक बातम्या ॲग्रोवनमध्ये। बाजारात आवक वाढल्यामुळे फुलकोबीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। किरकोळ बाजारामध्ये 80 ते 100 रुपये किलो दरानं विकली जाणारी कोबी आता 20 रुपये किलो दरानं विक्री होतीये। कोबीला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं टोमॅटोला प्रति किलो 7 ते 8 रुपये बाजारभाव मिळतोय। नववर्षाच्या सुरुवातीला टोमॅटोचा बाजारभाव जो आहे तो उतरला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे। टोमॅटोला बाजारभाव मिळेल या अपेक्षेनं टोमॅटोची लागवड केली जाते। हरभरा लागवडीच्या काळात असलेली भावातील तेजी आता कमी झाली आहे। सरकारनं यंदा हरभऱ्यासाठी 5,650 रुपये हमी भाव जाहीर केलेला आहे, तर बाजारामध्ये सध्या 5,300 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। देशातील काही बाजारामध्ये नव्या हरभऱ्याची एंट्री झालेली आहे। देशातील बाजारात तुरीला सध्या हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय। बाजारामध्ये तुरीला 6,900 ते 7,300 रुपयांचा भाव मिळतोय। आवकीचा दबाव कमी झाल्यानंतर दरामध्ये पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। देशातील काही बाजारांमध्ये लसणाची आवक सुरू झालेली आहे। लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे 2 ते 3 हजारांनी कमी झाले आहेत। सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी 13,000 ते 16,000च्या दरम्यान भाव मिळतोय। पुढील काळामध्ये लसणाची आवक आणखीन वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। कापसाची बाजारातील आवक रोज 1.5 लाख गाठींच्या दरम्यान आहे, तर उद्योगांची खरेदी गरजेपुरती सुरू आहे। कापसाला सरासरी 7,000 ते 7,300 रुपयांचा भाव मिळतोय, तर मार्च पासून बाजारातील आवक कमी होऊन कापूस दरात काहीशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। देशात कलिंगडाची आवक कमी असल्यामुळे दर टिकून राहतील असा अंदाज आहे, पण दर अस्थिर असून 7 ते 12 रुपये प्रति किलोचा दर कलिंगडाच्या शिवाराला खरेदीमध्ये शेतकऱ्यांना मिळतोय। खानदेशात कलिंगड लागवड 7,000 हेक्टरवर झालेली आहे। यंदा प्रतिकूल परिस्थितीत सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यातीची संधी आहे। देशांतर्गत बाजारपेठेतील दरासह निर्यातीच्या दरातही तेजी आहे। यंदा द्राक्ष गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक निर्यात होणार आहेत। सर्वाधिक म्हणजे 20,000 टनाहून अधिक द्राक्ष निर्यात शक्य आहे।
वळूया पुढील बातमीकडे. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली. मात्र शंकराचार्यांनंतरचं सर्वात मोठं असलेलं हे साधू संतांचं पद मिळवलेल्या ममताचा पुढचा प्रवास कसा असणार आहे? ती पुन्हा बॉलिवूडमध्ये परतू शकणार का? पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. महामंडलेश्वर ममताचं पद किती मोठं? महामंडलेश्वर पदाचे अधिकार काय? महामंडलेश्वर ममता काय करणार? नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची कारकीर्द तशी वादग्रस्तच होती. तिने 1993 मध्ये एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट करून खळबळ उडून दिली होती. नंतर तिचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पुढे ती ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी सोबत असल्याचंही बोललं गेलं. वर्ष 2000 पासून ती भारतापासून दूर परदेशात राहिली आणि अचानक 2024 मध्ये पुन्हा भारतात आली. आता तिनं संन्यास घेतल्यानं ती पुन्हा चर्चेत आली. ममता कुलकर्णीचा 24 तासातील संन्याशी ते महामंडलेश्वरचा प्रवास धक्कादायक आहे. तिनं गुरुदक्षिणा जुना आखाड्यातून घेतली आणि महामंडलेश्वर किन्नर आखाड्यातून झाली. त्यामुळेच ममताला देण्यात आलेली ही उपाधी नेमकी काय, त्याला धर्मशास्त्रात किती महत्व आहे ते पाहूया. सनातन धर्मामध्ये सर्वात मोठे महंत शंकराचार्य. शंकराचार्यानंतर महामंडलेश्वर श्रेष्ठ. साधू संतांच्या 13 आखाड्यात महामंडलेश्वरचं पद आहे. आखाड्यांमध्ये महामंडलेश्वराचं पद सर्वात मोठं आहे. महामंडलेश्वरानं प्रामुख्यानं धार्मिक आध्यात्मिक मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. हे खूप सन्मानाचं आणि अत्यंत जबाबदारीचं पद आहे. या पदावरती यथायोग्य माणूसच नेमला जातो असं आजपर्यंतचा इतिहास आपल्याला सांगतो. दरम्यान महामंडलेश्वर होण्याचा प्रवासही तितकाच कठीण असतो, त्यागानं भरलेला असतो. यातील टप्पे कसे असतात ते पाहूया. व्यक्तीच्या खाजगी आयुष्याची माहितीची तपासणी केली जाते. संबंधित आखाड्यातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून इच्छुक व्यक्तीची चौकशी केली जाते. आखाड्याचे सचिव पंचायतीकडून पुन्हा तपास केला जातो. इच्छुक व्यक्तीचे गुन्हेगारीशी संबंध आहेत का याची तपासणी होते. महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. कोणताही नियम तोडल्यास मोठी कारवाई किंवा महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी होऊ शकते. मुळात वादग्रस्त इतिहास असलेल्या ममतानं किन्नर आखाड्यातून महामंडलेश्वर होण्याचं का ठरवलं यावरून बरीच चर्चाही झाली. मात्र त्यामागची काही कारणं आहेत. महामंडलेश्वर पदासाठी किन्नर आखाड्याचे नियम थोडे शिथिल आहेत. महामंडलेश्वर बनल्यानंतरही कुटुंब आणि व्यवसायाला परवानगी आहे. इतर 13 आखाड्यांसारखे कठोर व्रत आणि साधना करण्याची आवश्यकता नाही. ममत्यानं संन्यास घेतला असला तरी तिनं किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद निवडलंय. त्यामुळे ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसल्यास नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.